नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सेवेत येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 12 जुलै रोजी विमानतळाची पाहणी केली। नवी मुंबईतील विमानतळाचं काम पूर्ण होत आलं असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। विमानतळाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर काय काय सुविधा असतील आणि खासियत काय असेल याची माहिती त्यांनी दिली। विमानतळासाठी मोठी कनेक्टिव्हिटी तयार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यासाठी 30 सप्टेंबरचं लक्ष्य ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली। नवी मुंबई विमानतळावर मोठी कनेक्टिव्हिटी असेल तसंच विमानतळावर प्रवाशांना चालावं लागणार नाही अशी व्यवस्था विमानतळावर प्रवाशांना नेण्यासाठी अंडरग्राऊंड ट्रेन धावेल असंही फडणवीसांनी म्हटलंय। नवी मुंबई विमानतळाची भौतिक प्रगती 94% झाली आहे। बाहेरचे जे फसाड आहे त्याचं काम वेगानं करावं लागेल। बॅगेचा बारकोड 360 डिग्री वाचता येऊ शकतो। या एअरपोर्टवरील बॅगेज हे जगातील सर्वात फास्टेस्ट बॅगेज असेल। नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळापेक्षाही मोठं असेल। जेव्हा एअरपोर्ट पूर्ण होईल तेव्हा 2 रनवे या क्षमतेनं 9 कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे। नवी मुंबई विमानतळावर येण्यासाठी 4ही दिशांनी सुविधा उपलब्ध असणार आहेत। मेट्रो, रेल्वे, वॉटर ट्रान्सपोर्ट अशी मोठी कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे। प्रवाशांसाठी महत्वाचं एअरपोर्ट असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल, कोणालाही पायी चालायला लागणार नाही। अंडरग्राऊंड मेट्रो सर्व एअरपोर्टला कनेक्ट असतील, तसंच वाहनं घेऊन येण्याची गरज देखील लागणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे। काही विमानतळावर 1 किलोमीटरपर्यंत पायी चालावं लागतं, इथे ट्रॅव्हलर तयार करण्यात आलं आहे। देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे। 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचं टार्गेट दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही वेळ घेणार आहे। 13 ते 14 हजार कामगार रोज काम करत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।